सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. एका बाजूला आरके सुपर किंग हा संघ पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला दिनबा मास्टर दिनेश भोईर आणि जयेश कदम यांचा संघ. अविनाश गोविंद गोलंदाजी मार्कवर सज्ज. आरके सुपर किंग संघाचा एक्स्ट्रा प्लेयर या रितेश पाटील बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला मॅचला होईल सुरुवात. अविनाश गोविंद पहिला बॉल हाताळण्याकरता पंचाच्या डावीकडनं सज्ज. पहिल्याच बॉलला इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. पहिलीच सलामीची जोडी जी आपल्याला पाहायला मिळते. रितेश त्या ठिकाणी आहे स्ट्रायकर एंडला गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळेल दिशा भरकटतोय गोलंदाज अविनाश गोविंद. व्हाईट बॉलचा इशारा. नॉन स्ट्रायकर एंडला करण तो बॅटर पाहायला मिळतोय. सलामीची जोडी जी चांगल्या रीतीने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि मान्यवर पाहुणे देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. इथे जाऊया पहिल्या बॉलकडे. अविनाश गोविंद पुन्हा एकदा गोलंदाज क्रीजवर सज्ज होतो. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक खूप मनीष कदम चेंडू खाली येतोय आणि मनीष कदम जोपर्यंत चेंडूची फेक करेल तोपर्यंत इथे 2 धावा त्या फलंदाजांच्या माध्यमातून पलून पूर्ण करत असताना चांगली रन बिटवीन द विकेट. एक चेंडू आतापर्यंत हाताळून झाला. धावसंख्या आहे ती 3 या आकड्यावर. 2 धावा पलून पूर्ण केलेल्या एक वाईट स्वरूपातल्या अशा ह्या 3 धावा सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. एक सुसज्ज आणि दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या मनोहर नगरीमध्ये. अविनाश गोविंद पुन्हा एकदा आडव्या बॅटनं अक्रॉस लाईननं खेळण्याचा हा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. हा चेंडू गेलाय डॉट. 2 चेंडू आणि 3 धावा अशी विद्यमान धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. आणि अजूनही 4 चेंडूची हाताळणी कशा प्रकारे करेल अविनाश गोविंद. दिनबा मास्टर्स टीम पाहायला मिळते. पराभव ते या वाटाला आले. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देऊन वितरित करूया. साई याला हे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो. सन्माननीय संतोषजी पाडेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एक सन्मान चिन्ह दिनेश कोदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालाय. आणि जर्सी प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड प्रशांत पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मागच्या साईडनं चेंडू तटवण्याचा प्रयत्न इथे झालाय. फाईन लेग रिजन मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे स्टॉप केलाय अंतिम क्षणाला बॉलला. तोपर्यंत फलंदाजांनी इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा पलून पूर्ण केल्यात. 3 धावांची भर पडेल. 3 धावांच्या मदतीने इथे धावफलक पुढे जाईल. अकरा धावा ज्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील या 3 धावांच्या मदतीने. 4 चेंडू 11 धावा अशी विद्यमान धावसंख्या. 2 चेंडू जे शिल्लक राहिलेत अविनाश गोविंद याच्या षटकामधले. विक्रमगड ओंदे इथून बिलॉंग करतो अविनाश गोविंद आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 11 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केलेला पाहायला मिळतील. इथे व्हाईट बॉलचा इशारा. पंचाचे हात समांतर आणि ही धाव एक अवांतर स्वरूपातली. धावसंख्या 12 वर. 4 चेंडू 12 धावा अशी विद्यमान धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली टोटल उभा करण्याचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्राकडे जात असताना प्रेक्षकांची वर्दळ गर्दी ती आपल्याला मैदानाच्या निश्चितच गोलाकार पाहायला मिळते. अगदी जिथे सावली भेटेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना. खोलवर टप्प्याचा बॉल होता. तेवढ्याच ताकदीनं सॉफ्ट हँड अगदी खेळलाय. त्याच्यावर एक सिंगलच घेण्याचा मनसुबा बनवला होता आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ते 13 या आकड्यावर. शेवटचा बॉल. पहिलं षटक 13 धावा चांगली टोटल आहे. अजून जर आपण पाहिली तर दिनबा मास्टर्स टीम आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच आरके सुपर किंग. शेवटचा बॉल आहे. अगदी सर्कल पासून रनअप पाहायला मिळतंय. हा बॉल जर आपण पाहिला अतिरिक्त उंची विमर हाताळला गेलाय
आणि त्याच्यावरचा हा बॉल जर आपण पाहिला तर चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. टोटल 5 धावांची भर, बोनस स्वरूपातल्या धावा म्हणाव्या लागतील. यस डीजे. आपल्याला रितेश करता पाहायला मिळेल. आरके सुपर किंग संघ पाहायला मिळतोय. यावेळेस फ्रीड बॉल त्याला उडवलाय, क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी, चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार करताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 23 धावा. पहिलं षटक महागडे ठरतंय. अविनाश गोविंद 23 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत आमच्या डीजे मास्टरला एक संधी आणि ऐकूया पालघरचं एक सुमधुर संगीत. करण आणि रितेश चांगली फटकेबाजी सुरू आहे आरके सुपर किंग च्या माध्यमातून. रोहित त्याला आपण पाहू शकाल डावखुरा बॅटर. एक धावेची भर पडेल, चेंडू आकाश बसवा तक्कीकडनं निसटला आणि 2 धावा वेगाने इथे फलंदाजांनी पलून पूर्ण केल्या. 2 धावांनी धाव फलक जर आपण पाहिला तर तो 25 या धावसंख्येवर 25 धावा. इथे आपल्याला प्रेशर थोडस निश्चित रूपाने जाणवेल कारण पहिल्या षटकामध्ये 23 आल्या. इथे पहिल्या बॉलला 2 काढलात. मनीष कदम सध्या जो गोलंदाजी मार्कवर आहे, यावेळेचा फटका जर आपण पाहिला ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं. चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. टप्प्यामध्ये भेटलेला बॉल त्याला सरळ भिरकावला चौकारा करता. यावेळेस अगदी वाईड बॉल. तुमच्या पंच आपण पाहू शकाल अगदी नजाकत पाहायला मिळते पंचांमध्ये. चांगलं एन्जॉय करता येतात सामना. वाईड बॉलचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या 30 या आकड्यावर चांगल्या प्रकारची टोटल इथे उभी केली जाते. आणि पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारच्या हाताळणी मनीष कदमच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. रोहित करता हा बॉल यावेळेस सॉफ्ट हँड खेळला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. त्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे मनोज उराडे पाहायला मिळतोय आणि चेंडूची फेक करेल. 1 धाव 1 सिंगल ते पाहायला मिळते. वर्क या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा घर बसला एन्जॉय करता येते आणि ऑनलाईन देखील प्रेक्षक अनेक जोडले गेलेत आणि त्या ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. मनीष कदम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. रितेश चांगली फलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये रनआउट स्वरूपात परतावा लागला होता. यावेळेचा फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र थोडा पुढे आला, अंदाज चुकला. अविनाश गोविंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि झेल सुटल्यानंतर फलंदाज 2 धावा त्या ठिकाणी पलून पूर्ण करतात. मात्र तरी आमच्या पंचांना मात्र त्याचं टेन्शन. आणि इथे पाहूया आता मनीष कदम पुन्हा एकदा. रितेश त्याच्याकरता सज्ज असेल. हा बॉल जीवनदान जे जीवनदान दिली त्याचा परिणाम कुठेतरी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला. इथे जीवनदान ती परवडणारी नाहीयेत. सातत्यानं ऑन साईडला रितेश फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र यश येत नाहीये. बॅटच्या वरच्या साईडला हे फटके इथे बसले जातात. 1 सिंगल. तर विवेक कोंडारे यांच्याकडनं जे आपले मुख्य पंच पाहायला मिळतात अगदी ऍक्शन हिरो पंच आहेत. त्यांच्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सध्या जर आपण पाहिलं तर स्कोर 34 धावा त्या धावफलकावर आहे. शेवटचा बॉल मनीष कदम
हे जर आपण पाहिला तर लॉंग स्टॉप रिजन कडे चेंडू रवाना होतोय, क्षेत्ररक्षक राहतोय दूर. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 38 या आकड्यावर. 38 धावा, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. यस डीजे. आणि त्यामुळे एलिमिनेटर त्यानंतर सेमीफायनल फायनल त्या मॅच आपल्याला पाहायच्या आहेत. सध्याचं शेड्यूल सध्या जे नियोजित होतं ते सुरू आहे. दिनबा मास्टर्स आणि टीम पाहायला मिळतात आपल्याला आरके सुपर किंग. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू तर टावला गेलाय. चेंडूची फेक होते, क्षेत्ररक्षण चांगलं, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या 39, 39 धावा ते आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळतील. आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दिनबा मास्टर्स चा पॅव्हेलियन मध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे तिथेही गर्दी पाहायला मिळेल. आरके सुपर किंग तिथेही त्या पॅव्हेलियन मध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. अगदी प्रेक्षकांची एन्जॉय करतायत ही स्पर्धा. आणि ते पाहूया, जरी महागडी पडली असली षटकं तरी देखील पुढचे चेंडू चांगल्या प्रकारची हाताळणी करावी लागेल. ते ओळखून गोलंदाजी करणं पसंत करावं लागेल सूरज जाधवला. आणि दुसऱ्या बाजूला मात्र रोहित त्याला आपण पाहतोय खूप कमी संधी, कारण रितेश आणि रोहित दोघांच्या माध्यमातून पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. आणि डावकुरा बॅटर जेव्हा बॅटिंग स्टान्सवर येतो तेव्हा क्षेत्ररक्षणातले बदलते हे पाहायला मिळतात. जयेश कदम आपल्याला पाहायला मिळतो तिथे रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. डीप मध्ये इकडे मनीष कदम पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे रोहितच्या बॅट मध्ये आलेला, हा एक तडाखा, चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषा पार, येतोय दमदार षटकार. धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या 45, 45 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली टोटल उभी करण्याचा मानस आहे समोरची टीम दिनबा मास्टर. त्या संघाच्या विरोधात इथे चालू असलेला संघर्ष पाहायला मिळतोय. आजचा शेवटचा दिवस काल आणि आज 2 दिवस अगदी एन्जॉय केली स्पर्धा आपण. आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ पालघर युट्यूब स्टार कलाकारांच्या ह्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आणखी एक फटका सजवायचा होता. जयेश कदम त्याच्या हातामधनं बॉल निसटला, परंतु त्याचा परिणाम इथे तेवढा काही होणार नाहीये. एकाच धावेवर समाधान व्यक्त करतात. अगदी कॅमेरामॅन फोकस करणे, डाल पेंगे सारखी गाडी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली ते जयेश कदम, ते आपल्याला त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय रितेश. हे चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सुरू आहे. धावसंख्येचा विचार करताना धावसंख्या 46 या आकड्यावर आपल्याला इथे पाहायला मिळेल. खूप चांगली फटकेबाजी, कारण 4 षटकांचे सामने जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा अगदी 50-55 त्या आवश्यक असतात आणि ते इथे उभारण्याचा मानस आहे. सतत आडवा बॅटनं खेळताना इथे रितेशला आपण पाहतोय. मागच्या बाजूला हा चेंडू गेलाय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक फरले क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या माध्यमातून हा चेंडूची फेक होत असताना एका धावेची भर पडेल. धावसंख्या इथे 47, 47 धाव फलकावर पाहायला मिळते. एकूण 6 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले होते, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आर्यन 11 नितेश मुंदे, धर्मा बेलकर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला राशी 11 प्रवीण वनगा यांचा संघ, टार्झन बॉईज इथे जर आपण पाहिलं भरत वलवी, विशाल काटेला यांचा संघ, BR 11 बबलू पाटील, राजेश मासमारे यांचा संघ, आरके सुपर किंग रोहित खुताडे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला दिनबा मास्टर्स दिनेश भोईर आणि जयेश कदम यांचा संघ. असे 6 संघ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याच्यामध्ये अनेक मॅच आपल्याला पाहायला मिळाला. अनेकांच्या वाट्याला यश आलं, अनेकांच्या वाट्याला अपयश आलं. मात्र ही स्पर्धा एन्जॉय केली, कारण प्रत्येक असोसिएशनला आता असं वाटतंय की आपल्या जो बिझी शेड्यूल असतो त्याच्यामधनं काही 2 ते 3 दिवस आपल्याला मिळावे आणि त्यातनं आपण एकत्रित येऊन अशा प्रकारचा खेळाचा आनंद घ्यावा. आणि तो मनमुराद आस्वाद घेत असताना पालघरचे युट्यूब कलाकार इथे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अपील होती पंचांकडे, अपीलला मात्र दाद नाहीये, तटस्थ राहतात पंच. षटक समाप्ती होते. धावसंख्येचा विचार करताना धावसंख्या 48
या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. इथे षटकांचा खेळ जर आपल्याला संपलेला पाहायला मिळतोय. रोहित आणि रितेश यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. पहिलाच बॉल इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला परतावा लागेल. शेवटच्या षटकामधल्या पहिल्या बॉलवर फलंदाज बाद. रोहित बॅक टू द डगआउट. चेंडू टाकण्याकरता पुन्हा एकदा अक्की सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवर. न्यू बॅटर संदीप देसले पाहायला मिळतो आपल्याला बॅटिंग स्टॅन्सवर. दुसरा बॉल फुल टॉस. इथे आल्या आल्या केलेला प्रहार. चेंडूला स्लॉट मध्ये भेटला, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. चेंडू सरळ षटकार. आपल्याला पाहायला मिळतात इथे सध्या धाव फलकावर आकाश बसवत फुलटॉस चेंडू हाताळत, त्याचा परिणाम इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू शॉर्ट पिच बॉल आणखी एकदा त्याच रिजन मध्ये तडाका तडाका. चौकार षटकार चौकार षटकार चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. सध्या पाहायला मिळतात अगदी रंगात आलेले पंच आहेत सावरे दुर्वेस. इथून अगदी पंचांनी स्कोरर पाहायला मिळतात या स्पर्धेकरता. यावेळेचा हा बॉल आकाश बसवत पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र परतावा लागेल. सातत्याने आलेले फुल टॉस दांडी गोल परतावा लागेल. बॅटर संदीप देसले बॅक टू द डगआउट. सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कॅमेरामॅन इथे राजू कडव अलीबाबा यांचे वडील आहेत, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करत आहोत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये. आकाश बसवत जो आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा आलाय. नो +4. 5 धावांची बरं पडेल. महागडा महागडा ठरतोय. 5 फ्रीड भेटेल.
थँक्यू धन्यवाद. फ्रीड बॉल आहे. सर्व कमिटी मेंबर आदिवासी कलाकार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. फ्रीड बॉल त्याला उडवलंय क्षेत्ररक्षक. अगदी जर आपण पाहिला तर चेंडू खाली येईल तोपर्यंत फलंदाज इथे दोन तिसऱ्या करता धावतायत. 3 धावा त्या इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावांच्या मदतीने इथे जर आपण पाहिलं आरके सुपर किंग संघाची विद्यमान धावसंख्या 70 धावा जिंकण्याकरता 24 बॉल आणि 71 धावांची गरज. 24 बॉल 71 ची गरज. 24-71 असं समीकरण सध्या पाहायला मिळते. आणि एका बाजूला दिनबा मास्टर्स दिनेश भोईर जयेश कदम. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाले. 24 बॉल वरती तब्बल विजयासाठी 71 धावांचं आव्हान हे मैदानामध्ये पूर्ण करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती कडक शॉट. खराब फिल्डिंग. चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा पार चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत. अविनाशने मात्र चेंडूला सरळ सीमारेषे बाहेर पाठवलंय. यावेळेस चांगल्या प्रकारे फिल्डिंग केले. इथे रनआउट साठी संधी आले. धावांची गती जर पाहायची झालं तर तब्बल 71 धावांचा डोंगर उभा केलाय. 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी हा चाललेला सर्व हट्टास आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस अंतिम दिवस. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय याचसाठी केला होता अट्टास शेवटचा गोड देश बाबा. तो क्षण मात्र तो दिवस आपण पाहतोय थोड्याच वेळात येणार. कारण कोण ठरेल पालघर जिल्हा युट्यूब स्टार प्रीमियर लीग 2024च्या या स्पर्धेचा चॅम्पियन हे देखील आपल्याला थोड्याच वेळानंतर कळेल. कारण टार्झन 11 ज्या संघाने लीग स्टेजच्या 5 सामन्यामध्ये विजय मिळवून गुणतालिकेवरती 10 पॉइंटने मात्र हा संघ नंबर 1 वर दे. कारण जो संघ 1 आणि 2 नंबर वरती राहील हा सामना टार्झन 11 संघासाठी स्पर्धा खूप महत्वाची राहिली. पण इथने मात्र आता आरके सुपर किंग संघाला सामना जिंकायचा आहे. कारण जिंकला तर तुमचे 6 पॉइंट होतील. आता सध्या त्यांचे 4 पॉइंट आहेत. जिंकला तर 6 पॉइंट होईल. त्यानंतर 3 संघांचे 4-4-4 असे पॉइंट आहेत. दिनबा फायटर हा संघ जरी जिंकला तरी तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय. सचिन सर आपल्याकडे जे पाण्याचे नाही ते पण नक्कीच. कारण माहिती देतात 4 जर जिंकला तर 4 पॉइंट त्यांचे पण होतील. कारण एक सामना जिंकलाय त्याने. यस म्हणजे मजा येईल. हॅलो आपल्याकडे पाण्याचे जार आलेले जर पॅव्हेलियन मध्ये मास्टरला देखील चान्स आहे. सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. आरकेला तर महत्वाचाच आहे. आरके जर जिंकला तर 6 वरती तो जाईल. मजा येईल मजा येईल. तर बघूया पंचाचा निर्णय काय येतोय. पंच मात्र या ठिकाणी नो बॉल करार करतायत. 71 धावांचा पाठलाग हा मैदानामध्ये करायचा आहे. दिनबा फायटर्स वर्सेस त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय तो आरके सुपर किंग संघ.
खूप सुंदर बॅटिंगचा नजराना पेश करावा लागेल. निश्चितच मातब्बर संघ पण पाहताय. सर सचिन सर ही स्पर्धा पाहिली तर आदिवासी कलाकार फाउंडेशन यूट्यूब स्टार प्रीमियर लीग 2024 अगदी अरविंद बेंडगा असतील, सचिन ठेमका, विशाल काटीला, राजेश मासमारे, आशिक गडक, प्रवीण वनगा, रवी सातपुते या सर्वांनी देखील खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अनेक सुसज्ज आणि आदिवासी कलाकार फाउंडेशनचे अगदी अध्यक्ष आणि सर्व कमिटी पदाधिकारी यांचे अनमोल असं सहकार्य आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश गोविंद आणि सूरज जाधव यावेळेचा फटका चांगला आहे, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावेल मात्र चेंडूला आहे गती, चेंडू सरळ दन 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 करत चौकार 4. बिनबावाल्यांची सुरुवात देखील खतरनाक झाली, कारण बिनबाद 17 धावा आतापर्यंत त्यांनी बनवल्यात आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आता 54 धावांची त्यांना आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. बिनबा जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. भरलेले जार, रिकामे जार असतील ते पॅव्हिलियन मधून आणायचे, भरलेले जार घेऊन जा. इथे मुख्य मंचाच्या साईडला ते जार आहेत, पाणी ते आवश्यक असेल तर ते लवकरात लवकर घेऊन जायचे. सर 71 धावा जरी असल्या तरी देखील फटकेबाजीवरनं इथे मॅच मध्ये रंगत येईल यात शंका नाही, काय म्हणाल? येस सर, क्रिकेट आहे मित्रांनो, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. 18 चेंडू मध्ये 54 धावा देखील बनवू शकतो दिनबा फायटर, करून त्यांच्याकडे बॅटिंग लाईनचा विचार केला तर चांगले बॅटर दिनबा फायटर संघामध्ये. आज दिनेश भोईर सर मला दिसत नाहीयेत, कारण जेव्हा जेव्हा मॅच असते तेव्हा तेव्हा मुख्य क्रीडा मंचावरती ते नेहमी पाहायला मिळतात, पण आज मात्र पवेलियन कक्षामध्ये बघा, त्या ठिकाणी पवेलियन कक्षामध्ये त्यांना अजूनही संधी आहे, कारण त्यामुळे ते भरपूर खुश आहेत, कारण जिंकला तर 4 पॉइंटने निश्चितच राहतील. क्या बात आहे. सूरज जाधवच्या बॅट मध्ये आलेला फटका मात्र जीवनदान, जीवनदान आणि जीवनदान. सचिन सर ज्याप्रमाणे दिनबा मास्टरने जीवनदान दिली होती त्या पद्धतीचं हे सूरज जाधव करता पहिलं जीवनदान आहे, आणि जीवनदान दिली जातात तेव्हा काय होतं ते निश्चितच तुम्हाला माहिती आहे. येस, कारण मला आजच तो सामना आठवतोय, मनोज खऱ्या अर्थाने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा सामना झाला 2023च्या वर्ल्ड कप मध्ये, ज्यावेळेस ग्लेन मॅक्सवेलला जीवनदान अफगाणिस्तानच्या खेळाडूने दिलं, त्यावेळेस ग्लेन मॅक्सवेल एका बाजूला जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्याने वैयक्तिक 200 धावा ठोकून काढल्या आणि ऑस्ट्रेलियाला जिंकू दिलं. इथे मात्र जीवनदान या ठिकाणी दिनबा फायटर संघाच्या खेळाडूला दिलाय आणि त्याचा फायदा त्याला उठवावा लागेल, दिलेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करावं लागेल. 17 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 53 धावांची गरज राहील. मेगा स्क्रीन वरती गोलंदाज आपण पाहू शकता. प्रताप हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती क्षेत्रव्यूह रचनेमध्ये थोडासा बदल केला जात आहे. जे काही आता दिनेश भोईर सरांना अगदी पवेलियन कक्षामधून सर्व काही करायचंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सामना जिंकायचा. आरके सुपर किंग संघाला देखील हा सामना जिंकून प्रेक्षक राजासाठी जरूर माहिती आहे पूर्वेनं, कारण आरके सुपर किंग संघ जिंकला तर त्यांच्या ऑलरेडी 4 पॉइंट आहेत. हा सामना जिंकला तर 6 होतील आणि दिनबा फायटर जिंकला तर त्यांचे 2 पॉइंट, हा सामना जिंकला तर ते निश्चितच त्यांचे 4 होतील. आर्यन 11 संघाचे देखील त्यांचे सर्व सामने लीग स्टेजच्या झाल्यात, 4 पॉइंट झालेत. राशी 11 संघाचे देखील 4 पॉइंट झालेत. पाहूया पुढे. अविनाश गोविंदच्या बॅटमध्ये आलेला हा फटका मयूर रावते त्या रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव येईल, चेंडूची फेक झाली आणि एका धावेने धावफलक निश्चितच पुढे जाईल. टार्गेट मोठं आहे 71चं, मात्र तुम्हाला जर थांबून खेळ केला तर त्या धावा कठीण नाही आहेत. चला सर्व संघांचे संघ मालक आपण या लवकरात लवकर आणि कर्णधार आपल्याला पुढचं सामने जे आहेत ते क्लिअर करायचे, त्यामुळे लवकरात लवकर यायचं आहे.
आणि निश्चितच आमच्या आदिवासी कलाकार फाउंडेशनची अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि अरविंद बेंडगा असतील, सचिन टेमका, विशाल काटेला, राजेश मासमारे, अशी गडक, प्रवीण वनगा, रवी सातपुतेची पारितोषिकं आहेत. त्यांकरता निश्चित रूपानं खूप चांगलं सहकार्य इथे झालं. मयूर रावतेच्या हातामध्ये हा बॉल पकडला जेल, पहिला हादरा, पंच देखील खुश, परतावा गेली ते पहिला झटका दिनबा मास्टर संघाला. यस डीजे फरले फरले फरले. दिनेश सरांच्या संघाला मात्र आता 14 चेंडूमध्ये 52 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 19 रन आतापर्यंत बनवल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाले. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर जी स्पर्धा आपण पाहतोय आदिवासी कलाकार फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं. 2 दिवसीय ही स्पर्धा आणि या स्पर्धेप्रसंगी अनेक पालघर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हे कलाकार खेळाडूच्या माध्यमातून या मैदानावरती आपला टॅलेंट सिद्ध करताना पाहायला मिळत आहे. विजयासाठी 71 धावांचा पल्ला गाठायचा. 71 धावांचा पल्ला गाठताना संघाला जिंकण्यासाठी ज्या धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये आता 52 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 12 चेंडू आणि 52 धावा. क्रिकेटचा जंगलातला वाघ या ठिकाणी आलाय. त्या वाघाने मात्र आता डरकाली फोडावी लागेल तरच सामना जिंकता येईल, कारण लक्ष हे 52 धावांचं टिकी 12 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. अविनाश गोविंदने जर 4 षटकार मारले तर विशाल युवा किंग याच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय आणि अविनाश गोविंदच्या बॅट मधनं आलाय तडाका. चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. काय म्हणाल सचिन सर? विशाल आपले पैसे लगेच जमा करायचे 2000. अजून 3 आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. 4 षटकाराला इथे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 षटकाराला एक, मला वाटलं एका षटकाराला विशालने 2000 लावलेत की काय. तर विशाल आमचे कॅमेरामॅन जे सध्या या मैदानाची क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात त्यांचं एटीएम देखील खुलं झालंय. धावांची गती पाहिली तर आता लक्ष म्हणून सर खूप अजून एक मोठा फटका आलाय. ये देखिए इनकी झलक, वो भी सबसे अलग. ये तो गया सीधा तारा मंडल में. षटकार. थँक्यू टीजे, थँक्यू. आता 8 चेंडू मध्ये 40 धावांचे लक्ष गाठायचं आहे. सचिन सर अजून 2 जर त्याने षटकार टोकले तर 2000 रुपये. युवा किंग त्यांचे मित्र आहेत, एक डान्स ग्रुप आहे युवा किंग आणि निश्चितच विशाल यांच्याकडनं हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश गोविंद अगदी कालचा एक किस्सा सांगतो की शेवटची मॅच राहिली होती पण ते झाली नाही. पण अविनाश गोविंद पहिल्या 2 मॅच तो लवकर बाद झाला होता, पण अगदी इथून तो विक्रमगड 20 मिनिटांमध्ये त्याची बॅट आणायला, स्पेशल बॅट आणायला गेला होता. पण हार्ड लक का ती मॅच आज सकाळी झाली. ही आवड आहे क्रिकेटची.
येस 8 चेंडूमध्ये 40 धावांची गरज राहते. काय अफलातून बॅटिंग पार्टनरशिप 12ची झाली आतापर्यंत. अजून एक मोठा फटका आमच्या अतिथी कक्षाला मानवंदना दिले, सलामी दिले. वॉट बॅटिंग विशाल, रेडी राहायचं आपण. खेमा पूर्णपणे जबरदस्त खुश आहे. आता सामन्याचं समीकरण विशालला प्रश्न पडला की चौथा आला तर माझे 2000 रुपये जातील. 3 तर आलेत, आतापर्यंत 3 षटकार आलेत. धावांची गती पाहिली तर संघाची धाव संख्या फलकावरती सजले गेले. तब्बल 7 चेंडूमध्ये 34 ची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल केलं, जास्तीत जास्त स्ट्राईकवर यावंच लागेल कारण षटक क्रमांक मैदानामध्ये समाप्त झालाय. आता समीकरण मनोज राहिले 6 चेंडूमध्ये 34 धावांचं. 37 धावा ठोकून काढल्यात, 34 धावांची गरज राहते. येणारी 6 चेंडूमध्ये 34 धावा बनतील का हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानामध्ये दिनबा फायटर संघाच्या दिनेश भोईर यांना पडला गेलाय. सूरज जाधव सध्या पाणी घेऊन येत असताना निश्चितच 6 चेंडू 34चं समीकरण तुम्हाला षटकार 6 षटकार किंवा 5 षटकार आणि 1 मनोज सिंगल आली. सिंगल आल्यानंतर मात्र धावसंख्या टोटल आमचे स्कोरर सांगतात डिजिटल स्कोरर 38 धावा झाल्यात. 33 धावांची गरज असते. 6 चेंडूमध्ये 33 धावा. 6 चेंडूमध्ये 33 धावा. आता दिनेश भोईर सरांना देव पाण्यात ठेवावे लागतील. काही होऊ शकतं मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 33 धावा देखील बनू शकतात कारण जोपर्यंत हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याने 3 षटकार आतापर्यंत मारले तो खेळाडू मात्र काही होऊ शकतं. अभ्या इथे दिनेश भोईर सर स्वतः पाण्यातले देव आहेत आणि त्याच्यामुळे इथे 6 चेंडू 33 ची गरज आहे. 5 षटकार ते आवश्यक आहेत आणि 3 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन सज्ज होईल. 6 चेंडूमध्ये अजूनही 33 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज. मेगा स्क्रीनवरती बॉलर तुम्ही पाहताय सचिनला आणलंय. मोठा फटका आला पण उंची जास्त आहे. जे अंतर गाठायचं होतं ते अंतर गाठता आलं नाही. चेंडूचा वेग देखील तेवढाच खतरनाक. निघून गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा आल्यात. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय जो स्लॉक स्वीप म्हणता येईल. मागचा आव्हान पूर्ण करायचंय दिनबा फायटर संघाला. प्रत्येक बॉलला षटकार लागेल सचिन सर. इथे जर आपण पाहिलं अविनाश गोविंद त्याची बॅट चालली तर ते 5 षटकार कठीण नाहीयेत. मात्र दुसऱ्याकडे आर.के. सुपर किंग गोलंदाजावर देखील सचिनवर देखील मोठी दारोमदार. बघूया काय घडतं या बॉलवरती. सचिन वरती सचिनवर चढवलाय. इथे मात्र गरजतोय बरस अविनाश आणि त्याच्या बॅट मधून आलाय. गोलंदाजाला आसमान दाखवला. आसमानी सुलतानी षटकार आलाय. 6 धावा. निश्चितच अकरा चेंडू मध्ये मनोज 39 धावांवरती खेळतोय आणि आता 4 चेंडू मध्ये 23चं समीकरण राहिलंय. काय बॅटिंग करतो हा खेळाडू. अक्षरशः मी तर म्हणेन अविनाश गोविंदची बॅट ही बॅट नसून ती आता तलवार झाली. चेंडूवरती सपासप वार करते. 4 चेंडू मध्ये 23 धावा. 2 जर का मोठे फटके आले ना तर मजा येईल. सचिन वन्स अगेन गोलंदाज अविनाश गोविंद करिता. इथे भरकटला जाईल का. यस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. विशाल चौधरी यांच्याकडनं तब्बल सचिन सर जर मॅच जिंकली तर आपल्या 2 कॉमेंटेटरला दिनेश भोईर सरांकडनं 500 रुपये. वाह
अविनाश काहीतरी कर, आमचे 500 रुपये जरूर येतील आम्हाला देखील. चेंडू मात्र सरळ चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. सरळ बाउंड्री वरती पाय होता. 6 धावा मिळतायत त्या संघाला. म्हणून सर नो डाऊट आता आशा आहे आपल्याला देखील 500 रुपये मिळवण्याची. कडक कडक मॅच, कडक मॅच. धाव संख्येवरती हा खेळाडू खेळतोय वैयक्तिक. हा बॉल यावेळी चौकार आला तर मग मजा येईल, अजून मजा येईल. चेंडूचा वेग देखील खतरनाक. सीमारेषेलगत चेंडूला अडवलं गेलंय. 4 जर धावा आल्या असतात तर इथे मात्र सामन्याचं समीकरण बिघडलं असतं. पण आता इथं मात्र 2 चेंडू राहिलेत आणि 2 चेंडूवरती आता जिंकण्याकरिता दोन चेंडूमध्ये 16 धावा. खूप अपेक्षा होत्या या खेळाडूकडून. जरी संघ हरला तरी मात्र प्रेक्षकांच्या हृदयात स्थान केलंय निर्माण. खतरनाक खतरनाक सरळ चेंडू सीमा पार गेलाय. बॅट वर करायचे आहे. अर्धशतक अर्धशतक झालं. अविनाश गोविंद बॅट वर करायचे. अप्रतिम खेळी. अगदी एक चेंडू आणि या 10 असल्या तरी पण अप्रतिम खेळी, अप्रतिम बॅटिंगचा नजराणा. तो जर चौकार गेला असता तर मग मॅचचं समीकरण बिघडलं असतं. मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आता मात्र एक चेंडू आणि 10 धावा. म्हणून सर 71 धावांचा पाठलाग करताना 61 धावा झाल्यात. म्हणजे आता सामन्याचं समीकरण बघा, एक चेंडू मध्ये 10. जर का गोलंदाजाने नो बॉल टाकला तर पुन्हा एकदा आपल्याला अपेक्षा आहे 500 रुपये कमावण्याची. आणि षटकार आला तर काही होऊ शकतं. 7 धावा आले या बॉलवर तर मजा येईल. 1500 रुपये गुगल पे आणि 500 रुपये कॅश विशाल याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलंय. अविनाश गोविंद अप्रतिम खेळी, अप्रतिम. एक चेंडू 10 ची गरज. बघूया काय घडतंय. आणि इथे मात्र सामना पराभूत झालाय. 10 धाब्याने मात्र हा संघ पराभूत झालाय. चला सर्व